जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उल्वे येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी तरंग 1.0 हा पहिला इन्व्हेस्टिचर सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नवनिर्वाचित विद्यार्थी परिषदेला त्यांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या। संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। या सोहळ्याला संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, सचिव एस.टी. गडदे, कार्यकारी मंडळ सदस्य प्रकाश भगत, हरिभाऊ पाटील, अर्चना ठाकूर, प्राचार्या राज अलोनी, आर.टी.पी.एस. खारघर ॲडव्होकेट राहुल घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठेचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी, प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, राधाताई ठाकूर, जयवंत देशमुख, विश्वनाथ कोळी, सुधीर ठाकूर, साईचरण म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। या कार्यक्रमात शाळेला स्कूल विथ बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर इन महाराष्ट्र आणि इल्ड्रॉड इंडिया K12 समिट अवॉर्ड हे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्राचार्य किरण कुमार सुथार यांचा सत्कार करण्यात आला। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे नवनिर्वाचित विद्यार्थी परिषदेचा शपथविधी। यामध्ये हेड बॉय मास्टर शौर्य पवार, हेड गर्ल मिस युक्ता नायर, असिस्टंट लीडर्स, हाऊस कॅप्टन्स, स्पोर्ट्स आणि कल्चर सेक्रेटरी तसेच शिस्त आणि प्रिफेक्ट्स यांनी त्यांच्या पदांची शपथ घेतली। मान्यवरांच्या हस्ते त्यांना सॅशेस आणि बॅचेस देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले हर हर गंगे हे नृत्य विशेष लक्षवेधी ठरले। यावेळी आपल्या भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शाळेची उद्दिष्टे व मूल्ये प्रामाणिकपणे पुढे नेण्याचे आवाहन केले। तुम्ही 15 वर्षांच्या आजार झाले म्हणजे 8 वर्षात 10 वर्षात 4,600 विद्यार्थी होतील अशा प्रकारचे नियम आम्ही मानणार आहोत। आणि त्या स्कूलचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्या बघायला येता जाताना मुंबईवरून जाणारा पहिल्याला बघतो त्याच्याने त्याची नजर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल उल्हावरती पडते। आणि आम्हाला जे जे मोठे मोठे लोक पश्चिम महाराष्ट्रात किंवा तिकडे जातात तर ते सगळे सांगतात साहेब तुमचं पाहिलं मुंबईवरनं बाहेर पडताना किंवा मुंबईमध्ये जाताना अटल ब्रिजवरनं पहिल्यांदा आपले सर्वांना आकर्षक करत असते ही बिल्डिंग दिसत असते। पण फक्त बिल्डिंग आकर्षक नव्हे, आता आपण राजमेळावर सुरुवात केलेली आहे तर 10वी कालावधीमध्ये एकदम बेस्ट स्कूल म्हणून तो होणार आहे। आणि तशात बेस्ट नागरिक या शाळेतून विद्यार्थी आता आहेत ते चांगले नागरिक होणार, उद्योजक होणार, विविध क्षेत्रात प्रगतशील असे ते नागरिक असतील, सिटीजन असतील। त्या दृष्टीनं त्या विद्यार्थ्यांचं कामकाज फुलत जाईल, बहरत जाईल। शिक्षक वर्ग मेहनत घेतोय, आणखी त्या नाविन्यपूर्ण जे काय पाहिजे ते देता येईल ते आपण देणार आहोत। आणि त्या दृष्टीनं ज्यांना आता जबाबदारी दिली ते जबाबदारी चांगल्या रीतीनं वर्षभर पाळतील। पुढल्या वर्षी जर चांगली जबाबदारी पडली तर पुन्हा त्यांच्या जबाबदारी पडू शकते आणि विविध त्याच्यामध्ये जी निवड झाली त्यांचं काम चांगलं होईल। भावी आयुष्यामध्ये सगळे सक्सेसफुल होतील, इतरांनी तसे प्रयत्न करावे यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। तर प्रमुख पाहुणे डॉ. गणेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणाचे राष्ट्राच्या प्रगतीत असलेले महत्त्व स्पष्ट केले।